गुड मॉर्निंग. आज आहे डे 17. मी इथे कामाला जायला निघाली होती. कामावर पोहोचले आणि 12 नंतर मला बाहेर जायचं होतं कॉलेजला, कारण उद्यापासून माझं एक्झाम आहे. मला हॉल तिकीट घ्यायचं होतं आणि मी अजून हॉल तिकीटसुद्धा नव्हतं घेतलं. प्लस मला झेरॉक्स मारायची होती, काही शार्प घ्यायचं होतं, त्याच्यासाठी मला जायचं होतं. तर सर्व कामावरचं काम वगैरे आवरून मी निघालेली होती. तिकीट घेऊन इथे आम्ही झेरॉक्सच्या दुकानात आलो होतो. झेरॉक्स घेतले आणि फक्त 2 पुस्तकांची आम्हाला तिथे झेरॉक्सने भेटली. तर आम्ही इथे दुसरं शॉप शोधत होतो जिथे आम्हाला PDF काढून देतील सर्व पुस्तकांचे. आणि लाईफमध्ये एवढेच प्रॉब्लेम चालू आहे पहिल्यापासून. त्याच्यातही इथे गाडीचं पेट्रोल संपलं. नशीब की ते पेट्रोल पंप जवळ होतं. त्यानंतर गाडी घेतली, पाय त्या पेट्रोल पंपावर गेलो आणि इथे स्वतः हसायला येत होतं की यार एवढेच आधीपासून प्रॉब्लेम आहे, त्याच्यात हा अजून एक प्रॉब्लेम. गाडीत पेट्रोल भरलं आणि तिथून निघालो आम्ही. आणि बरं थोडं पुढं गेल्यावरच आम्हाला एक स्टेशनरी शॉप भेटलं. तिथून हे 2 शार्प घेतले. फायनली ते भेटले आणि इथून आम्ही घरी जायला निघालो. आज दिवसभर एवढी थकलेली होती, कारण सकाळी 7ला गेले होते, त्यात एवढं काम, तिथून कॉलेजला गेले, त्यात दिवसभरात एवढं काय झालं होतं. सर्व फ्रेशनअप वगैरे झाले आणि काही दिवसानंतर मी तर टकलीच होणार आहे की एवढे केस गळतात माझे. आणि आता वाजले 5:30 आणि सकाळी 7 वाजता फक्त आणि फक्त मी चहा घेतला होता आणि त्यानंतर मी काहीच खाल्लेलं नव्हतं. आता मी जेवण वगैरे करेल थोड्या वेळानंतर. मी चहा केला आणि उन्हामध्ये यार स्किन छान दिसते. असंच व्हिडिओ फोटो घेत होते आणि रात्री अजून एक काम बाकी होतं, जे की होतं सायबरला जायचं. सायबरला जाऊन मला एक फॉर्म भरायचा होता. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कोणता फॉर्म भरणार आहे, काय भरणार आहे. तसं तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की मी कोणता फॉर्म भरायला गेली होती आणि यापुढे माझे व्हिडिओ कसे येणार आहेत. नक्कीच तुम्हाला पण त्यातून काहीतरी शिकायला भेटेल असं मला वाटतं. त्यानंतर घरी आले केलं आणि सर्व पुस्तक घेऊन बसले. एक्झामच्या आदल्या दिवशी मी लिटरली आत्ता पुस्तक उघडते. आता माहीत नाही तो उद्याचा पेपर कसा जाणार आहे, काय जाणार आहे, ते उद्याच बघू आपण. आता मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देईल आणि अभ्यास करेल आणि मग मी झोपायला जाईल. बाय.